आज सोमवार आहे. पौर्णिमा असल्यामुळे 2 दिवस पाऊस मुसळधार होता. आज पाऊस जरा कमी आहे. आज सोमवार. आज संध्याकाळी कामावरनं 8 वाजता घरी आलो आणि आमच्या मॅडमला विचारलं आज भाजी काय आहे, तर आम्ही बेत केला की आलूवडी बनवायच्या. आलूवडी नवीन पद्धत कशी आहे ती आम्ही आज दाखवणार आहोत. अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी शरद निवासी तुमचे स्वागत करत आहे. आज आमच्या मॅडम आलूवडी नवीन पद्धत बनवणार आहे. ही रेसिपी तुम्ही पूर्णपणे पहा. ही बघा, ही आलूवडीची पानं अशी असतात. आलूवडी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतो त्यात आपण मॅडमला विचारूया. काय काय घेतलं ग? हे बघा, आलूवडीची पानं घेतली स्वच्छ धुवून. हे आपली 4 पानं आहेत. पानं मोठी मोठी आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि हा वाटप तयार करायचा आहे आलूवडीत घ्यायला. लसूण घेतलंय 4-5 पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 इंच आलं घेतलंय, ओवा घेतलेला आहे, जिरा घेतलेला आहे, धने आणि हिंग. आणि हे साहित्य तांदळाचं पीठ, मीठ, 1 लिंबूचा रस, सफेद तीळ, बेसन, गूळ आणि कोथिंबीर. तुम्हाला दाखवते नंतर मिक्स करून कसं काय करायचं ते. आणि आपल्याला या ग्लासातनं बनवायचे. नवीन पद्धतीची आलूवडी ग्लासात बनवायचे आलूवडी. हे बघा, आपण आता नवीन पद्धतीची आलूवडी कशी बनवायची आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा, पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. या आलूवडीची पानं मोठी आहेत, भरपूर मोठी आहेत, म्हणून मी अशी पारात घेतली ठेवायला. तर या पानांचं असं काय करायचं, हे देठ आपलं मोठं असतं ना, ते खवखवतं. हे केल्यावर देठ घेतल्यावर तेव्हा आपण असं देठ काढायची. देठ पान फाटलं तरी चालेल, आपल्याला काय असं पानं चिरूनच घ्यायची आहेत. त्यामुळं देठ काढताना असं पूर्णपणे देठ काढायची. योगा असे देठ काढून घ्यायचे. इकडचं पण मोठं असलं तर इकडचे पण असे देठ हे काढून शिरा कापून घ्यायच्या, मग त्या खवखवत नाही. पानं फाटली तरी चालतील, असे शिरा सगळ्या काढून घ्यायच्या. जाड जाड शिरा असतील तेवढ्या आपण काढून घ्यायच्या. असे सगळ्या पानांचे शिरा काढून घे. परत एकदा दाखवते तुम्हाला. पानांना असं बेसन तयार करून लावून हे सगळ्यांनाच माहिती आहे कसं बनवतात ते. पण आज मी ग्लासात आलूवड्या कशा बनवायच्या ते नवीन पद्धतीच्या दाखवते. हे बघा, आता सगळ्याचे देठ काढून घेतलेले आहे. तर कसं कापायचे, मोठा पान असेल तर खाली ठेवायचं, त्याच्यावर अशी छोटी छोटी पानं ठेवून घ्यायची. चार भागात अशी कापायची. हा आपला एक धारदार सुरी घ्यायची अशी, 2, 3 आणि हा इकडचा 4. असे 4 भागात अशी कापून घेतली आपण. तर इकडचा आहे तो ह्याच्यावर ठेवायचा. परत आहे तो मधल्या भागावर असं ठेवायचा. हा आहे तो इकडच्या भागावर ठेवायचा. एका सर्वात कापायचं आणि असं मध्येच कापायचं. मध्येच कापलं की पुन्हा असं मध्ये कापून घ्यायचं.
कापून घेतल्यावर याच्यावर ठेवायचं, गुंडाळा करून असं बारीक बारीक कापून घ्यायचं. म्हणजे भाजीसारखं. हां, भाजीसारखं असं बारीक आलं पाहिजे. बारीक बारीक असं कापून घ्यायचं, म्हणजे सगळं एकदम हे करता येते. एक एक पान कापण्यापेक्षा असं कापून घ्यायचं. हे बघा, अशी बारीक कापून घ्यायची. कापून अशी भांड्यामध्ये घेतली आहे का, तुम्हाला दाखवते. ह्याला असं वाटप तयार करायचं आहे. हे जिरा वगैरे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, आपली मिरची, लसूण, आलं, ओवा असं त्याच्यात अख्खा नाही टाकायचं. ह्याच्यात जरा जाडसर झालं ना तर मिक्स होऊन जातो ओवा, म्हणून वाटपात ओवा घ्यायचा, जिरं थोडं आणि धने. जाडसर असं करायचं. त्याच्यात थोडासा हिंग टाकायचा. पोटाला आपल्याला कुठले एक बाधत नाही, त्यामुळे हिंग थोडासा घ्यायचा. त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकत नाही का? जाडसर करून घ्यायचं असं. पाणी न टाकता जाडसर वाटून घ्यायचं. हे बघा, पानं आपले बारीक करून घेतलेले आहे. त्याच्यात आपण जाडसर वाटलेला हा मसाला घेऊया. त्याच्यात ही कापून घेतलेली कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ कमीच घालायचं. हे आळते भाजी. त्याच्यात तांदळाचं पीठ आणि थोडा बारीक रवा घेतलेला आहे. सफेद तीळ थोडं घालायचे. गूळ घालायचं. आपण गूळ घेतलेला थोडा. हा, एक लिंबाचा रस घेतलाय, तो घालायचा आहे आपल्याला आंबटपणा येण्यासाठी. मसाले आपल्याला घालायचे. गरम मसाला अर्धा चमचा, बेडगी मसाला अर्धा चमचा, तिखट मसाला अर्धा चमचा. आपल्याला मिरची घेतलेली आहे वाटायला, म्हणून तिखट मसाला थोडासाच घ्यायचा. पाव चमचा हळद. हे सगळं आधी एकजीव असं करून घ्यायचं. हे मसाले सगळे आपण आळूची पानं कापून घेतलेली आहेत त्याला सगळं लागलं पाहिजे. नंतर थोडं थोडं असं बेसन घ्यायचं, कारण आपण आता मीठ टाकलेलं आहे त्याला थोडं पाणी सुटणार. पाणी आपण आधी जरा घ्यायचं नाही. हे मसाले मिक्स करताना असं ओला होतो, पाणी सुटतो. हे असं सगळं एकजीव करून घ्यायचं. असं एकजीव झालं की त्याच्यात बेसन घालायचं. असं लागेल तसं बेसन घालायचं. सुकं वाटलं तरच पाणी घ्यायचं, नाहीतर ह्याला आपोआप पाणी सुटतं. आपल्याला पूर्ण बेसन घालायचं. एकजीव करून असा गोळा करून घ्यायचा. जास्त पण पातळ करायचं नाही, जास्त घट्ट करायचं, मध्यम असा करून घ्यायचा. हा बघा, एकजीव करून मळून घेतलाय. आपला असा गोळा तयार झाला पाहिजे. बघा, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. ह्याच्यात आपण 2 भाग करायचे, कारण मी आता दाखवते तुम्हाला. असे 2 भाग करायचे. 2 भाग करायचे आणि दाखवते तुम्हाला. हे आम्ही ग्लासात करून दाखवणार आहे. ग्लासात कसं करायचं ते. आता या ग्लासाला मी तेल लावून घेते.
हे बघा आता ग्लास घेतले, त्या ग्लासांना तेल लावते. हे बघा असं वाटलं तेल लावायचं. कारण आपल्या वड्यात चिकटल्या नाही पाहिजे ग्लासाला. हे बघा असं तेल लावून घेतलं. दुसऱ्या ग्लासाला तेल लावते. हे बघा तेल लावल्यावर असे तीळ भुरभुरवायचे याच्यात सगळीकडे. हे बघा दिसतंय तुम्हाला, असे ग्लासाला तीळ भुरभुरवून घ्यायचे, म्हणजे आपल्या आलूवड्या चांगल्या, म्हणजे साईडनी पण तीळ लागेल त्यांना. तर दिसतंय तुम्हाला असे बघा चिकटले पाहिजे ग्लासाला तीळ. तेल लावल्यावर चिकटतात. आता दुसऱ्या ग्लासाला लावून दाखवते. हे बघा झालं. आता मी ह्याच्यात हे आपण गोळे बनवलेले ना 2, ते असे टाकते. हे बघा दिसतायत ना गोळे, असे बनवून टाकून घेते. आपल्याला कुकरला वाफवायचे. हे बघा कुकर घेतलेला आहे, त्याच्यात मी 1 ग्लास पाणी ओतते. 1 ग्लास पाणी ओतलंय बघा. 1 ग्लास पाणी ओतायचं, त्याच्यात असे ग्लास ठेवायचे. आपण आलूवड्या जे ग्लासात भरले ते ग्लास ठेवायचे आणि असं झाकण लावून घ्यायचं. झाकण लावल्यावर 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या. बघा आपण गॅसवर, खास गॅसवर 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या किंवा 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. बघा आपला कुकर गार झालाय, पूर्णपणे गार होऊन द्यायचा. आपण आता हे ग्लास काढून घेऊया. बघा पूर्णपणे शिजल्यात आलूवडे. तुम्हाला आता काढून दाखवते. पूर्णपणे थंड झाल्यावर त्या आपोआप निघतात वड्या, कारण आपण तेल लावलंय ना ग्लासला, मग त्या आपोआप अशा निघणार. हे बघा आपल्या आलूवड्या. दुसरा ग्लास काढून दाखवते तुम्हाला. हे बघा ग्लासातल्या आपल्या आलूवड्या हे बघा तयार आहेत. तुम्हाला दाखवते कसे आहेत. अशा आलूवड्या काढून घ्यायच्या. नवीन पद्धत ग्लासातल्या आलूवड्या. बघा आपल्या आलूवड्या गार झाल्यात, तर तुम्हाला कापून दाखवते. आम्ही दोघंच आहोत म्हणून एकच कापून तुम्हाला थोड्याशाच तळून दाखवते. ह्या आलूवड्या 8 दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवलात ना, उपवासाला वगैरे तुम्ही काढून फ्राय करून खाऊ शकता. हे बघा थंड झाल्यावर चांगल्या अशा कापल्या जातात. पातळ हे करायचे, काप करायचे. आपले तीळ बघा असे वरती दिसले पाहिजे. कढईत तेल तापून घेऊया. तेल तापलं आपल्या कढईतला, असं आलूवडी सोडायची. हे बघा आता लाल झाले. आता एक बाजू दुसरी बाजू पलटी करायची अशी, आणि एकदम आपल्या आलूवड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. हे बघा आलूवड्या आपल्या लालसर झाल्यात, कुरकुरीत. तर मी बाहेर काढून घेते. अरे वा वा वा, जबरदस्त आलूवडी तयार आहे. मस्त. बघा नवीन पद्धतीने तीळ वगैरे मस्त असतात त्यामध्ये. हे बघा नवीन पद्धतीच्या ग्लासातल्या आलूवड्या आपल्या तयार झाल्यात. तर ह्या आलूवड्या आवडल्या असल्या तर लाईक करा, शेअर करा.